यावल तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी फुलचंद बारेला यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे। नातेवाईकांनी सदर मृतदेह आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आणून संबंधित शिक्षकावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता। यावेळी यावल तालुक्याचे आमदार शिरीषदादा चौधरी व शेख पाटील तसेच यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। दरम्यान आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी संबंधित नातेवाईकांची तक्रार ऐकून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले। प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी यावर तात्काळ कार्यवाही करत संबंधित आश्रमशाळेच्या चौकशीसह सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणीचे निर्देश देखील दिले आहेत। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल। उत्सवाने साजरा करतात ते बंद करा। माझं प्रामाणिक विषय आम्ही आमच्या कोळी महासंघाकडून मी पत्र देतोच, पण तुम्हाला पहिले ती जबाबदारी आहे। हा खेळ जोपर्यंत थांबला नाही आदिवासींचा तोपर्यंत कशाला पालक आहे आम्ही साहेब तुम्ही यांना पोषण आहार चांगल्या दर्जाचं द्या। जे शासकीय नामांकन आहे त्याप्रमाणे दिला गेला पाहिजे ना। कुठल्याच आश्रम शाळेमध्ये शासकीय नामांकनाप्रमाणे पोषण आहार दिला जात नाही। हे यांच्या पोटावर कसं आहे? चला ठीक आहे ना, माझं काय म्हणणं आहे बघू आपण चौकशी आपण इतका वेळ नाही तुमच्याकडून पत्र काढून द्या साहेब। मला यांची सखोल चौकशी शिक्षकांनी मी काय म्हणतो नाही काही वेळ लागत नाही, चौकशी पूर्ण करू आपण। साहेब ऐका, हे आदिवासीचं पोरग आहे, तुम्ही आदिवासी नाही हो ना, मग आम्ही तेच म्हणतो पण तुम्ही आदिवासींचा भावना जाणू शकत नाही। मी मान्य नाही करणार। पालक आम्ही बघा पालक आम्ही बघतोय ते काय उपयोग झाला, मयत झाल्यानंतर काय उपयोग झाला तेच सांगतोय। नाही मला एक महत्वाचं हे बघा, मी चौकशी करतो। नाही पत्र काढून द्या ना साहेब। मला एक करताय माझ्या नावाने पत्र निघू द्या, मग मी आहे ना ते नाही ठीक आहे तुम्ही घ्या। हे बघा हे दाबलं जातं साहेब नंतर। मला साहेब SP साहेबांचं पत्र आणलेलं आहे मी की माझ्यावरती एवढा बर्डन आणलेला होता यांनी, मी त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला असं मी पण काय सांगू साहेब। हे बघा तुम्हाला संरक्षण आहे, मग माझं काय होणार आहे? असं काहीच नसतं। मग असं काय होणार आहे? नाही आपण करू। तुम्ही म्हणता माझं म्हणणं काय आहे, मी पत्र देतो। एक मिनिट आता माझं तर ऐका 2 मिनिटं मी काय बोलतो तुमचं पूर्ण झालं। आता हा कुठल्या आश्रम शाळेत होता की नाही? बरोबर। हा कुठं मरण पावला? आश्रम शाळेत मरण पावला, बरोबर आहे। जबाबदारी कोणाची येते फायनली? आई वडिलांची का आश्रम शाळेची? आश्रम शाळेचीच आहे ना। दॅट्स ऑल ना। ते किती पण नाही बोलले आम्ही सोडणार आहे का या चौकशी? पण मला मध्यस्थी ठेवतोय मी, मला यांच्याकडून नाही मला तुमच्याकडून पत्र हवं आहे। तोपर्यंत बॉडी उचलू देणार नाही। देतो मी पत्र देतो माझ्याकडे नाही मग 22 पासून जो पाठपुरावा करतोय का बरं कारवाई केली नाही आश्रम शाळेवर? त्याची शासनाकडे नाही असे घोर झालं काय ते शासनाकडे। अहो साहेब मी काय तक्रार काय केलेली आहे, शालेय पोषण